गुड मॉर्निंग. तर आज माझ्या दिवसाची सुरुवात होत आहे चहा बनवण्यापासून. मी चहा बनवून घेतला आणि कपामध्ये तो गाळून घेतला आणि हॉलमध्ये गेलेली. हॉलमध्ये जाऊन बघते तर काय, शर्विल तिथे आपला पोस्टर लावत होता. तर त्याच्याने ते काही जमलं नाही, तर तो वापस माझ्याजवळ आला आणि मला बिस्किट मागू लागला. मग मी त्याला बिस्किट दिले. तो बिस्किट खायला बसलेला, तेवढ्यात त्याचे पप्पा आलेले. त्यांनी पप्पाला सांगितलेलं की पप्पा मला पोस्टर लावून द्या. तर त्याचे पप्पा पण उभे झालेले चेअरवर आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे पोस्टर लावू लागले. तो सांगू पण लागला की पप्पा हे वालं तिथे लावा म्हणून. तर त्यांनी त्याच्याप्रमाणेच बरोबर तसे लावलेले. त्यानंतर मी पण बसलेली चहा प्यायला. तर शर्विलचं म्हणणं होतं की तू बिस्किट नको खाऊ, तरी पण मी त्याला न सांगता चुपचाप बिस्किट खाऊन घेतलेले. तो मला नाही नाही म्हणत होता. त्यानंतर मी कांदे टमाटर कापायला घेतलेले, कारण मला स्वयंपाक करायचा होता. मी कापत होती तर मागून शर्विल आला आणि तो मला विचारू लागला, मम्मी हे काय आहे, मम्मी हे काय आहे. तर मी त्याला सांगत होती की तो टोमॅटो आहे आणि तो पोटॅटो आहे. तर तो मला म्हणत होता नाही, हा टमाटर आहे आणि हा आलू आहे. तो मला मराठीत सांगत होता. त्याने 10-15 मिनटं माझं डोकं खाल्लेलं. त्यानंतर तो आपला चालला गेला. त्यानंतर मी कणिक भिजवायला घेतलेली. मी कापून झाल्यावर आणि कढईमध्ये कांदे आणि आलू टाकून घेतलेले तेलामध्ये होऊ द्यायला. ते 5-10 मिनटं होऊ दिले आणि मी कणिक भिजवून घेतलेली. त्यानंतर तिकडे कांदे आणि आलू झाले होते, तर त्यामध्ये मी सगळे मसाले टाकून घेतलेले. तिखट, हळद आणि गरम मसाला, धने पावडर सगळं टाकून घेतलेलं. त्यानंतर मला वड्याची भाजी बनवायची होती. आमच्या नागपूरमध्ये याला वड्या म्हणतात आणि पुण्यामध्ये याला सांडगे म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मी सगळं एकजीव करून घेतलेलं आणि भाजी करायला ठेवून दिलेली. मग मी पोळी लाटायला घेतलेली. तर शर्विल आलेला, त्याला पण गोळे करायचे होते. त्याचं गोळे करणं कमी आणि खेळत जास्त होता. त्यांनी पूर्ण छोटे छोटे गोळे करून सगळे घरभर करून टाकलेले. त्यानंतर मी सगळं आवरून घेतलेलं आणि त्याची शाळेत जायची वेळ झाली होती, तर त्याला पटकन रेडी केलेलं आणि तो शाळेत गेलेला. तर अशा प्रकारे माझी आजची सकाळ गेली. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.